आइए महाराज विराजिये प्रथम नमन करू गणानाथा उमा शंकराची आसुता चरणावरी ठेवणी माता साष्टांगी माता दंडवत दुसरी बंधू शारदा जय चतुराननाची आत्मजा वाकसिद्धी पावे सहजा तिच्या रोजा दंडवत आता बंधू देव ब्राह्मण जाचे नि पुण्य पावन प्रसन्न होऊन श्रोते जन माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल शरण शरण हनुमंता तुम्हाले रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदावा व्यासपटा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग हा ज्ञानियांचे राजे ज्ञानियांचे शिरोमणी लोकांची माऊली अखंड समाधी घन असणारे माझे ज्ञानोबाराय आणि त्या ज्ञानोबारायांना अत्यंत जीवष्ट कंठस्थ जे प्रिय आहे जाळवणी संसार बैसलो अंगणी असे असणारे माझे जगद्गुरु तुकोबाराय त्यांचा 4 चरणाचा आणि मेन म्हणजे फक्त हनुमंतरायाचं वर्णन करणारा अभंग. हनुमंतरायाला तुकोबाराय शरण जातात. जे तुकोबाराय ज्या तुकोबारायांना बघून तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम पण त्या तुकोबारायांना ते तुकोबाराय सुद्धा हनुमंतरायाला शरण जातात. त्या तुकोबारायांचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी परिहार द्यायचा असं काही आमच्या इथे गरज नाही आहे. तुमच्यासाठी सांगते ही सगळी माझी माईबाप आहेत. कारण मी पोफळीला राहायला आता गेले तरी गाव माझं आहे कारण मी इथे 2 ते 3 वर्ष तरी राहिले म्हणून